दादा नमस्कार. नमस्कार. तुमचा परिचय? मी किशोर बाबाराव गावंडे, सांगवा मेळ. सांगवा मेळवरून आलेत हो. बटोरीला. बटोरीला. बरं, विजेता पाहिला प्लॉट? नाही, माझा स्वतःचा पण प्लॉट आहे. स्वतःचा पण आहे? माझा 2 एकरच आहे. बर, मला आतापर्यंत 2 एकरात 19 क्विंटल कापूस आला विजेताला. विजेता. वा वा वा. आणि इथं पण तुम्ही मुद्दामून पाहायला आले पाहासाठी आलेलो मी इथं. किंवा दुसऱ्या शेतात पण कसं आहे? हो, हो. हा, काय तुम्हाला विशेष आवडलं बरं विजेतामध्ये? म्हणजे मजुराला एकदम सोपा आहे वेचायला. हा, एक व्यक्ती विषय फवारणी कमी द्यायला लागली. मला 2च फवारणी दिल्या मी. 2 फवारणीमध्ये विजेता कापूस आला. आणि 2च डोसात त्याला. वा वा. म्हणजे हो. एकदम कमी मेहनतीत कमी खर्चामध्ये मेहनत. येणारा हा विजेता आणि कापूस वाहन आहे. विशेष म्हणजे मी तणनाशक मारत नाही. हा हा हा. स्वतः 2 वेळा मी निंदन केलेलं आहे स्वतःवरून. बर बर. हो. तर हा. माझ्या आधी पराठीला अशी परिस्थिती आहे की 30 ते 40 गुणी पक्की आहे. एवढा कापूस निघून नये. वा वा वा. काय तुमचं अपेक्षित उत्पन्न विजेताचं? माझं अपेक्षित उत्पन्न कमी 15 ते 16 व्हावं मला. एकरी? एकराला 15 ते 16 किलो व्हाव. हा. आणि होतेच. बर. हो. बाकी खुश आहे तुम्ही विजेतामध्ये? एकदम एक नंबर. हा. पुढच्या एक वर्षी नंबर. किती एकर लावायचं मी विजेता? कमीत कमी 10 एकर लावणार आहे. विजेता. हो हो. हा. बरं, शेतकऱ्यांना काय आव्हान करणार? मी शेतकऱ्याला एकच सांगणार आहे, कमी खर्चाची पराठी म्हणजे तर विजेता विजेता. एक नंबर. आणि याच्यामध्ये फवारणी कमी, मेहनत कमी. मेहनत कमी, हो, मेहनत फवारणी एकदम कमी. बरोबर आहे. आणि याच्यात विशेष एक आहे, जो कापूस तर वेचायला सोपा आहे, वजनी पण आहे, हो. पण याच्यामध्ये झडता जो आहे बघा, याच्यात आता 5-5 पाकळ्याचे बोंड बी भरपूर आहे. हो म्हणजे हो. 5 कापूस जास्त निघल. याचा एक विषय आहे, 5 काकड्या आहेत. प्रत्येकाला 5 आहेत, 4 आहेत, 5 आहेत, 4 आहेत. आणि याच्यामध्ये झडता जो आहे, रुईचा उतारा हा पण 100 किलो बरोबर आहे, मागं खरी गोष्ट आहे, खरी. 38 ते 39 किलो रुईचा उतारा मिळतो. म्हणजे जर तुम्ही कापूस विजेताचा वेगळा ठेवून विकला तर तुम्हाला बाजार भाव बी जास्त आहे. बरोबर आहे. म्हणजे असा फायदेशीर हा विजेता खरी कापूस गोष्ट वाहन आहे, खरी आहे गोष्ट ना. आहे ना. चला, धन्यवाद दादा. माझा स्वतःचा अनुभव आहे हा, म्हणून. धन्यवाद. हा, नमस्कार.